राजे साहेब या ठिकाणी आलेत. विनंती करीन आपण यावं व्यासपीठावरती. आपलं अधिक स्वागत आहे. शेवटचा षटक आता फलंदाज आलेत ते मात्र ऋषिकेश पाटील उर्फ टिन्या. टिन्यासाठी देखील म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी मात्र षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक असेल. आमचे एवन जोडी अर्थात दीपक शेठ पाटील, त्यानंतर आमचे निश्चितच आमचे संतोष दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 3000. सातत्यानं खेळाडू वर्गांचा ते मनोबल वाढवत असतात आणि 2000 रुपयाचं देखील पारितोषिक आमचे स्वरूप दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. सर्वांचं दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू हार्दिक हार्दिक स्वागत. चला, कुठल्याही प्रकारचे हॅट्रिक असो, मग विकेट हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक असो, तर स्वरूप दादा म्हात्रे आदरणीय सन्मान्य सतीशदादा म्हात्रे जे सुपुत्र यांच्या माध्यमातून ही विकेट हॅट्रिक प्रत्येक हॅट्रिकसाठी 2000 रुपये. क्या बात आहे. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. शेवटचा षटक हायवा जेलसाठी आता इनामी राशी आपण पाहिली तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचे आमिर शेठ निर्भय डेकोरेटेडचे मालक. हो, वेग आहे चांगला चेंडू, जबरदस्त. मागच्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्या सिंगल वरतीच टीमला समाधान, संगमला समाधान मानायला हवं होतं, परंतु इथे ऋषिकेश पहिला चेंडू खेळलाय डॉट. संघाची धावसंख्या पाहिली एकूण 20च्या घरात. श्रीकांत राजे, सचिनजी राजे, आमचे संतोष राजे देखील इथे आले असतील. विनंती करीन आपला देखील मनापासून हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. श्रीकांत आपलं देखील हार्दिक स्वागत. परेश राजे, जीवन पाटील, राजू पाटील, स्वागत आहे आपलं सर्वांचं मनापासून. 5 चेंडू आहेत शेवटचे. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षकानं जोड सोडलाय झेल. संगम राजे आता स्ट्राइक एंड वरती. वाघाची डरकारी इथे फोडावी लागेल. इथे धावसंख्या पाहिली एकूण गणरायाचा शुभ अंक 21 धावा धाव फलकावरती. विकेट हॅट्रिक जितू जोशी आणि अक्षय जोशी विकेट हॅट्रिक साठी 3000 आणि आमचे स्वरूप दादा यांच्या माध्यमातून 2000 म्हणजे तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक. आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 आहेत. म्हणजे बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा वाटप इथे आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, जबरदस्त सुयोजन. चेंडू बाकी आहेत या षटकातील शेवटचे 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली एकूण धावसंख्या 21. संगम राजेला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. फटका तर उचलला, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. आउट ऑफ द पार, प्रेक्षकांनी सोडला झेल. चेंडू आउट ऑफ द पार. छे रन. बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. हा बेधुंद वादळ आहे. या वादळाला थांबवणं इतकं सोपं नाहीये. संगम राजेच्या बॅट्स मधून आला षटकार. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव जोखीम असेल. मिळेल ते फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या येऊन टेपते. आपण पाहिली 28च्या घरात शेवटचे 2 चेंडूचा खेळ इथे बाकी. ऋषिकेश पाटील मध्ये देखील क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे आणि क्रिकेटचा असणारा टी फॉर टॅलेंट इथे त्याला दाखवायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन शेख 11 पी टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी देखील दाखवली आहे. शेवटचे 2 चेंडू समोर फलंदाज ऋषीला बांधतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 28च्या घरामध्ये पाहिली आणि ते पद्धत आले त्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झालाय आणि ते मृत्यू चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. चला, फास्ट केला आपण. अद्याप देखील आपल्याला ही मॅच कव्हर करायची आहे. त्यानंतर पाहुण्यांचा शुभ सन्मान, अद्याप बक्षीस वितरण 16. फुल टॉस. बाहुबलीसाठी एक छोटासा निवाला. तोफा कबूल हो. आणि तोफा जातोय सरळ डिप्युटी विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. तितकीच लांबी, तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छू 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 म्हणतात. षटकार ठोकला तर आमचे त्रिमूर्ती, आमचे मित्र या ठिकाणी
संतदादा पाटील साहेब, त्यानंतर कमलाकर शेठ पाटील, त्यानंतर आमचे दीपक शेठ पाटील. तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे येणाऱ्या अंतिम चेंडूवरती. षटकार येणार की काय घडणार इथे पाहतो. संघाची धावसंख्या पाहिली 34 घरात एक चांगली धावसंख्या इथे झाली. मी म्हणेन श्रेयस 11 ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मतकुटी. चला शेवटचा चेंडू, शेवट गोड करणार का? फटका तर चांगले, हवे के साथ साथ घटा के संग संग चेंडू आउट ऑफ द पार. मिळतील 6 रन. आमची मर्द मराठ्यांची जात. षटकार आल्या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात वाघानं. आणि सुनीलजी राजे या व्यासपीठावरती श्रेयस 11 ओम ठाकूर बाप्पा मोरेचे पॅकर्स मास्टर ब्लास्टर सुनीलजी राजे व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण आल्यात या स्पर्धेची शोभा वाढली. संघाची धावसंख्या पाहिली एकूण 40 आणि 41 हवेचं आव्हान कशा पद्धतीनं पार केलं जाईल. कोण करणार वार, कोण करणार पलटवार. पाहत राहा, बघत राहा आणि अनुभव घेत राहा या स्पर्धेचा. साक्षी स्टार चषक 2024 मध्ये कॉम्बॉक्स मध्ये इथे केला जाईल बदलाव. आमचे बंधू तुल्य मित्र अर्थातच पनवेल समालोचक असून समितीचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय सन्माननीय योगेशजी बडवी, तत्पुरी डीजे सागर. केलीस भक्तावर या सतीश म्हात्रेवर. राजे फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार चषक 2024 शानदार पर्व. दरवर्षीप्रमाणे मित्रांनो याही वर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या ताटामाटानं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अगदी ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती तुम्हाला पाहायला मिळाली. क्रिकेटचा देखना सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि तुम्ही पाहताय साक्षी स्टार चषकाचा हा दमदार सोहळा. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आलेत, त्यांचं देखील स्वागत. तोलोजी गावचे आमचे खरे तर दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचे दमदार आयोजक एबन जोडी आणि खरं तर त्रिमूर्ती आमची दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन, माजी सरपंच संतोष शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पेठचे आमचे जितू जोशी यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत. संजय दादा गोंदली यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे टीम समोर 41 धाबा झालेत. 41चं टार्गेट उभं केलंय आणि 41 धाब्याचं टार्गेट मनाशी बाळगून इथे पेठ संघाची सलामी जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. अक्षय जोशी आणि जितूदत्त जोशी यांच्याकडून जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं प्राइज असेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. मेगा फायनल एक संघ चॅम्पियन आणि एक संघ रनअप होणार यासाठी चाललेली लढत मैदानावरती. सामना स्टार्ट. गेंदबाज तयार. तलोजा एक्सप्रेस मयूर राजेनं पहिले विकेट मैदानावरती. अगदी वेगवान गोलंदाज मयूरनं टिपली पहिली विकेट. योगेश घरात
तर विकेट हॅट्रिक साठी आमची त्रिमूर्ती खरं तर दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज. दोन्ही संघाचं मी स्वागत करेल. खरं तर अगदी तुम्हाला स्पर्धा चांगली पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अगदी या ग्राउंडवरती दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा होतीये. साक्षी स्टार चषक तुम्ही पाहतायत. सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांच्या मुलीच्या नावाची स्पर्धा मित्रांनो गेली भरपूर वर्ष मी पाहिली आणि यावर्षी देखील चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. देखना आयोजन 2 दिवसाची स्पर्धा आणि खरं तर लाख मोहाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. किशोरदादा पोरजी, कैलासदादा पोरजी असेल आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील कौतुक करूया. 0 धावा. पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली तलोजा एक्सप्रेस मयूर राजे. मैदानावरती वेगवान गोलंदाज पहिल्याच बॉलवरती ट्रिपल उद्ध्वस्त केला. अजून एक ब्लॉक हॉलला. अपील स्ट्रॉंग बॅट चेज. ऑस्ट्रेलियन टीम सारखा अपील करतायत. 11च्या 11 खेळाडू. धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 1 धाव 1 गडी बाद. लक्ष्य 41 धावेचं आहे. अगदी आज तळोजा मजकूर संपूर्ण गाव आलाय. त्याचं देखील स्वागत करूया. अक्षयदादा गोंदली यांना विनंती करा आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. आणि आमचे आकाश गोंदली यांना विनंती करेल की आपण यावं व्यासपीठावरती. आणि तळोजा मजकूरचे आमचे अक्षर पाटील जे राजा पाबर बैलाचे मालक आहेत त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं. संपूर्ण टीम तळोजा मजकूर आज या ठिकाणी दाखल झालाय. टीमला सपोर्ट करण्यासाठी आज संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. चांगली कामगिरी सध्या तरी मी म्हणेन 2023 आणि 24 मध्ये तळोजा मजकूर संघाची राहिली आहे. आणि तळोजा मजकूर आमचे त्रिमूर्ती ज्यांच्या माध्यमातून येत्या 20 फेब्रुवारी पासून मित्रांनो क्रिकेटची भव्यदिव्य नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही आमदार चषक पाहिलं जे रायगड ठाण्यातलं पहिलं नंबर 1 क्रिकेट स्पर्धा अगदी आपण पाहिली आणि त्यानंतर आता नाईट स्पर्धा देखील पाहायला मिळेल. चांगला चेंडू स्क्वेअर लेगला शतरक्षक दूर आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेनं संघ पोहोचतोय तो यावेळेस 3 या धावसंख्येवरती. नाईट स्पर्धा तुम्ही येणाऱ्या 20 तारखेपासून पाहणार. परंतु तुम्ही आमदार चषकाचा थरार तुम्ही तळोजा मजकूर मध्ये पाहिलं. दीपक शेठ पाटील, त्यानंतर संतोष शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीनं अगदी रायगड ठाण्यातलं पहिलं नंबर 1 च क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 15 फॉर्च्युनरचं रॉयल एंट्री येणाऱ्या प्रत्येक मान्यवराची त्या स्पर्धेमध्ये. आणि फायनल मॅच मध्ये 1 लाख रुपयाचं फटाकेच्या आतिषबाजी त्या स्पर्धेमध्ये झाली. एवढी मोठी स्पर्धा मी तर म्हणेन आजवर टेनिस क्रिकेटमध्ये रायगड ठाण्यामध्ये पाहायला मिळाली नसेल. अक्षयजी गोंदली यांच्याकडून देखील आम्हाला, आकाशजी गोंदली डान्सरचे यांच्याकडून आम्हाला 3000 रुपयाचे देणगी स्वरूप आलेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करेल. ज्यांनी आम्हाला मदत केली देणगी स्वरूपामध्ये त्यांचा आभार. ज्यांनी वस्तू स्वरूपामध्ये आम्हाला मदत केली त्या सर्व दानशूदात्यांचा मी जय गणेश्वर डान्सर संघाच्या वतीनं आभार व्यक्त करू. कामेश पाटील तुमचं देखील स्वागत. कारण तळोजा मजकूरची स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा हात आहे. त्यानंतर संपूर्ण टीम श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर ज्यांनी मेहनत घेतली आणि अमर पाटील असेल, कामेश असेल, बलिराम असेल, पिंटू असेल, सगळ्यांची मेहनत होती. सर्वांची नावं इथे घेतली जाणार नाही कारण सगळ्यांनी मेहनत भरपूर घेतली. आणि आता नाईट स्पर्धा येत्या 20 फेब्रुवारीला. धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्ड होती 3. चांगला चेंडू समोर फलंदाज इथे शतरक्षक आहेत. 1 सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 4 होती. 2 गडी बाद केलेत मयूर राजेनं. तलोजा एक्सप्रेस म्हणून म्हटलं जात आहे. सूर्याची किरण आपल्यापासून दूर गेली आहेत. सूर्य अस्ताला गेलाय. आणि सांगताय की आता संध्याकाळ झाली. अंतिम सामना आपण पाहणार. एक संघ चॅम्पियन तर एक संघ रनरअप राहणार. म्हणजे दोन्ही संघाला प्राइज आता मिळणार आहे. मालिका बेससाठी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतायत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी कूलर आणि साक्षी स्टार एंटरप्राइजेस यांच्याकडून गिफ्ट प्राइज आहेत. तसेच शतरक्षकासाठी शूज आणि प्राइज असेल. पॅडवरती अजून एक धक्का LBW स्वरूपामध्ये धक्का दिलाय तो मैदानावरती शेख 11 पेठ संघाला. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 रन्स.
योगदान दिले, ज्यांच्या मुलीची नावाची स्पर्धा तुम्ही मैदानावरती पाहतायत. खरं तर नक्कीच आपण या स्पर्धेचा उल्लेख करूया. ही स्पर्धा तुम्ही पाहता ज्यांच्या मुलीच्या नावाची स्पर्धा आहे. खरं तर मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध उद्योजक सतीश शेठ म्हात्रे साहेबांकडून आम्हाला स्पर्धेसाठी पहिला क्रमांक 50,000 रुपये आणि सर्वच्या सर्व ट्रॉफ्या, मालिका बीची जी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतायत ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचे सुपुत्र आमच्या सोबत जॉईन झालेत व्यासपीठावरती. स्वरूप म्हात्रे देखील आलेत आणि त्यांच्या माध्यमातून मित्रांनो संपूर्ण प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी आज जेवणाची व्यवस्था देखील केली. मी दादांचं मनापासून आभार व्यक्त करेल. सतीशजी म्हात्रे साहेब आज या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु ज्यांच्या माध्यमातून 50,000 रुपये, सर्व ट्रॉफ्या आणि जेवणाची व्यवस्था केली ते दानशू दाते सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सतीश म्हात्रे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. सौकार मिळाला. ब्रह्मराजे बॉल पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर, इट इज अ वाईट. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतील. टीमची टोटल तुम्ही पाहताय ती 9 धावा. तर आज एक संगीत रिलीज झालेत, गाणं रिलीज झालेत. आम्ही सनातनी हिंदू 22 सगळ्यात एक नंबर विजय मुकादम यांनी गायलेले सुप्रसिद्ध संगीत आहे. खरं तर त्या संगीताला तुम्ही लाईक करा. युट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करू शकता. आम्ही सनातनी हिंदू भाई सगळ्यात एक नंबर. खरं तर उद्या रामनवमी आहे आणि त्या रामनवमीच्या निमित्तानंच हे संगीत रिलीज झालंय. अगदी विजय मुकादम यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि उद्या सगळ्यांनी प्रभू रामचंद्र लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे खरं तर अयोध्येमध्ये, परंतु प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये आपण ती साजरी करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी उद्या सकाळपासून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत, तर सगळ्यांनी सहकार्य करा. उद्या अगदी जल्लोषामध्ये आपली जी उद्याची जी प्रभू रामचंद्रांच्या लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची जी विधी होणार आहे, नक्कीच आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये झेंडे लावून त्यानंतर दिवे लावायचे, प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या काढायचे. बघा तळोजा मजकूर मध्ये सगळ्या गावामध्ये तो कार्यक्रम राबवण्यात आला. प्राणप्रतिष्ठा अयोध्याचा जो सोहळा आहे तो प्रत्येक गावागावामध्ये होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जरूर सकाळपासून हजेरी लावायची आणि सगळ्यांनी सहकार्य करायचे. आणि खास म्हणजे उद्या कुठल्याही प्रकारचे नॉनव्हेज किंवा मद्यपान कोणी करायचं नाही, ही सगळ्यात मोठी सूचना असेल. टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतायत 9 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 खेळाडू बाद झालेत. गोलंदाज ब्रह्मराजे पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल चांगलाय, वेगवान, कॉन्फिडन्स वाढलाय. कारण ब्रह्मराजे न पहिलं षटक मयूर राजेनं फेकलं, तोच कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलनं आता ब्रह्मराजे गोलंदाजी करतोय. ब्रह्मराजे त्यानं देखील चांगलं षटक फेकलं. पहिला बॉलवरती चौकार आला, त्यानंतर त्यानं कमबॅक केलं मैदानावरती. आता सेक केलं पण पेट संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. लक्ष 41 असताना आता 32 धावेची गरज. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी आणि विकेट प्राप्त केली. अंतिम बॉलवरती ब्रह्मराजेला ही 2 विकेट मिळाल्या आणि धावा फलकावरती धावा येतात त्या 5 गडी बाद, फक्त 9 धावा.
प्रॅक्टिस वाला तुम्हाला पाहायला मिळाली आज कौतुक करायला हवं. मॅच मध्ये आपण पाहिलं तर सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु यावेळीचा बॉल हवेत क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. आता येणारे 4 बॉल 25 धाबेची आवश्यकता असेल. उद्या खरं तर रामांची प्राणप्रतिष्ठा प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये आणि संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये तो कार्यक्रम राबवला जाईल. 1528 साली प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि आता 576 वर्षानंतर पुन्हा एकदा तोच योग आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्या सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरासमोर दिवे लावायचे, रांगोळ्या काढायचे, घर आपलं फुला मालांनी सजवायचं आहे आणि उद्या नक्कीच आपण तो उत्सव साजरा करणार आहोत अगदी जल्लोषामध्ये, आनंदामध्ये. संध्याकाळी फटाके फोडून तो जल्लोष आपण करणार आहोत. परंतु इथे मॅच मध्ये आता जल्लोष करेल तोच मजकूर संघ ओम ठाकूर बाप्पा मोरया. तोच मजकूर संघ चॅम्पियन होण्याच्या दिशेनं आहे, कारण केवळ औपचारिक मैदानावरती हे संघाचं स्वप्न होतं आणि खरं तर आता आज मैदानावरती संघर्ष केला. काल चांगला खेळ केला. मेगा पाण्यामध्ये ताबडतोब बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खास म्हणजे सुरुवातीपासून मेन बॅट्समॅन आपण पाहिलं तर संगम राजेने चांगला खेळ केला. त्यानंतर ऋषिकेश पाटीलनं आक्रमक खेळ केला. यंदाच्या सीझन मध्ये 2023-24 मधला पहिलं चॅम्पियनशिप पटकावलं जाईल. तळोज मजकूर अगदी उद्या तर दिवाळी असणार आहे, परंतु तळोज मजकूर मधून आजच दिवाळी सुरू होणार. बॉल चांगला आहे, चांगला फटका ऑफ साइडला चाललाय. अलोंग द कार्पेट शतक्षक आहेत, परंतु चौकार षटकाराला आता महत्व नाहीये. तर आम्ही नेहमी सांगतो की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि मॅच संपल्यानंतर मारलेले चौकार षटकार शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. उद्यासाठी तळोज गावामध्ये पुन्हा एकदा दिवाळी 50,000 रुपयाचे फटाके दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं आणण्यात आले. कारण स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचे फटाके आम्ही फोडलेत. उद्या 50,000 रुपयाचे अजून फटाके. तर चॅम्पियन संघ एकदा टाळा उद्या. ओम ठाकूर बाप्पा मोरया तळोज मजकूर या स्पर्धेतला चॅम्पियन. श्रीराम. थँक्यू. तर आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करूया. विजेते संघांचं अभिनंदन, पराजित संघांचा देखील आभार व्यक्त करू. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचा मी आभार व्यक्त करू आणि विजेत्या दोन्ही संघांचं अभिनंदन. चॅम्पियन तळोज मजकूर आणि रनरअप पेठ संघ राहिल्यात आणि लगेच आपण इथे स्वागत समारंभ करणार आहोत. तर योगेश दादा घरत आणि समीर दादा घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावा आपण दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. योगेश दादा घरत खरं तर डॅशिंग व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे योगेश दादा घरत. त्यांचा शुभ सन्मान समीर दादा घरत आहेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. निलेश दादा पोरजी या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मंगेश दादा घरत आपण यावं. शुभ सन्मान इथे केलं जाईल. आपण शुभ सन्मानित करूया. तळोजे मजकूरचे ग्रामपंचायत माजी सरपंच संतोष शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केलं जाईल. ज्यांच्या मतीनं मित्रांनो आमच्या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं, त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. चला तर आपण संतोष शेठ पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान करूया. संतोष पाटील साहेबांचा शुभ सन्मान होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शाल, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही
दादांचा शुभ सन्मान करतोय आणि त्यानंतर अजून एक सन्मान होईल. तलोजा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डन मॅन समाजसेवक दीपक शेठ पाटील साहेबांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. आमदार चषकाचे दमदार आयोजक आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील साहेबांचाही शुभ सन्मान होतोय. तसेच आमचे सुनील दादा राजे मास्टर सुनील मास्टर यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. तर आपण शुभ सन्मान करूया मास्टर सुनील राजे यांचा. शुभ सन्मान केला जाईल. अगदी आपण पाहिलं दीपक शेठ पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप लाभलंय आणि खरं तर या स्पर्धेला ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं, कालपासून आतापर्यंत शेवटपर्यंत मॅच मध्ये उपस्थिती दाखवली आणि त्याचबरोबर 5555 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले ते गोल्डन मॅन सुप्रसिद्ध उद्योजक योगेश दादा घरत यांचाही शुभ सन्मान. सुप्रसिद्ध उद्योजक योगेश दादा घरत यांचा शुभ सन्मान होईल. तर सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून 5555 रुपये आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत ते योगेश दादा घरत यांचा शुभ सन्मान होता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि त्यानंतर आम्ही समीर दादा घरत यांना इन्व्हाइट करू की आपण देखील याबा आपला देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. समीर दादा या, समीर दादा घरत यांचा शुभ सन्मान होईल. तर समीर दादा घरत यांचा शुभ सन्मान होतोय. आणि मित्रांनो, ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत, अगदी ज्यांच्या बहिणीच्या नावाने ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहिली, साक्षी स्टार चषक तुम्ही पाहतायत आणि साक्षी दिदीचे बंधू अर्थात स्वरूप दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. सतीश शेठ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहेत आणि खरं तर त्यांच्या वतीनं 50,000 रुपये पहिलं प्राइज, संपूर्ण ट्रॉफ्या, मालिकाबीची स्पोर्ट्स सायकल आणि जेवणाची उत्तम सोय त्यांनी केलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान होत आहे. स्वरूप दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वस्त्रालंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, मोमेंटो देऊन सन्मान केला जात आहे. आणि त्यानंतर मंगेशची घरात या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मंगेश दादा या. तर मंगेश दादांचा शुभ सन्मान, त्यांना ओमकारचा देखील सन्मान केला जाईल. ओमकार मात्र या. स्वराज दादा मात्र या, आपलाही सन्मान होईल. स्वराज मात्र या. नक्कीच साई आत्ताच उल्लेख केला की ज्यांनी 2 दिवस सातत्याने या स्पर्धेला खूप मोठी योगदान दिले, संपूर्ण पहिल्या मॅच पासून शेवटपर्यंत ज्यांनी खूप मेहनत केली आणि खरं तर किशोरदादांचे जीवाभावाचे बंधुतुल्य आहेत, बंधुतुल्य. आणि खरं तर योगेश दादा घरत यांचं कौतुक करू, गोल्डन मॅन समीर दादा घरत यांचं कौतुक करू आणि ज्यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी 500-500 रुपये आलेत त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेल. निलेश दादा पोरजी यांचा शुभ सन्मान होईल. निलेश दादांचा शुभ सन्मान. ओमकार या पण, ओमकारचा देखील सन्मान होईल. तर ओमकारचा सन्मान होतो. ओमकार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर निलेश पोरजी धानसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचा देखील शुभ सन्मान होईल. निलेश दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं डोनेशन आलंय त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि निलेश दादांचा सन्मान, त्यानंतर एक सन्मान अजून होईल. स्वप्नील दादा पाटील यांचा शुभ सन्मान. स्वप्नील दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान.
स्वरूप मात्र या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला अगदी आयोजन कमिटीच्या वतीने एक भव्य सत्कार करायचा आहे, कारण गेली भरपूर वर्ष मी स्पर्धा पाहिली आणि त्यांच्या बहिणीच्या नावाची स्पर्धा असते. सतीदादा मात्रे यांनी खरं तर योगदान देतात त्या स्पर्धेला आणि आज स्वरूपदादा मात्रे उपस्थित झाले, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा भव्य सत्कार इथे केला जाईल. मी दीपक शेट आणि संतोष शेट यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो शुभ सन्मान करायचा स्वरूप मात्रे यांचा. योग्य दादा या, समीर दादा आपण या, सगळ्यांच्या शुभाचे आपण स्वरूप मात्रेचा जोरदार सत्कार करूया. मित्रांनो, ज्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी पहिलं क्रमांक, रोख कॅश प्राइस 50,000 रुपये आणि त्यानंतर संपूर्ण ट्रॉफ्या, पहिल्या दुसऱ्या मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द मॅच, आणि सगळ्यात महत्वाचं की आज संपूर्ण स्पर्धेसाठी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था ज्यांनी करून दिली ते सतीश शेठ मात्रे आणि त्यांचे सुपुत्र. या ठिकाणी आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. स्वरूप दादांचा सन्मान, थँक्यू. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट आत्ताच ज्यांनी जॉईन केलंय, खरं तर आज टेनिस क्रिकेटमध्ये अजून एक वाहिनी आपल्याला जॉईन झाली, वन आई वर्ल्ड टेनिस .in च्या माध्यमातून स्पर्धा मित्रांनो पाहिली. चला एक मेंबर या आपण, आकाश दादा गोंदली, आपण या, आपलाही शुभ सन्मान होईल. चला हॅलो, तर आकाशदादा गोंधळे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती या. तर त्यानंतर आजचा दिवस लाईव्ह आमचे वनाई वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in च्या आमचे दादा मेघनाथ दादा यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करू. वनाई वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in, वनाई वर्ल्ड .in ही वाहिनी आपण सध्या नवीन चर्चेत असणारा